पुण्यातील कोंढवा भागात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि मराठा तरुणांमध्ये बाचाबाची झाल्याचा व्हिडिओ समोर आलाय। यावेळी हाके मद्यधुंद अवस्थेत असल्याचा मराठा तरुणांनी दावा केला। पुण्यातल्या ससून रुग्णालयाबाहेर गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांना ससून रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर रुग्णालयाबाहेर ओबीसी आणि मराठा समाजाचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याचं पाहायला मिळालं। मावळमध्ये सध्या इच्छुक आणि विद्यमान आमदारांमध्ये बॅनरबाजी रंगल्याचं समोर आलंय। विधानसभेच्या तोंडावर आता इच्छुक आणि विद्यमान आमदारांच्या समर्थकांमध्ये बॅनरमधून चढाओढ सुरू असल्याचं दिसून येतंय। महाराष्ट्र आणि कर्नाटकमधून समुद्राला वाहून जाणारं पाणी दुष्काळी भागाला देण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं पुढाकार घ्यावा अशी मागणी होते। कर्नाटक राज्याचे सहकार मंत्री शिवानंद पाटील यांनी ही मागणी केली आहे। नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग धुक्यात हरवल्याचं दिसतंय। धुक्यामुळे समृद्धी महामार्गावर वाहतुकीचा वेग मंदावलाय। धुक्यातून वाट काढताना प्रवाशांना कसरत करावी लागते। मावळमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांची संख्या वाढू लागलेली आहे। अशातच संत तुकोबांच्या देहूतील शंकर काळोख यांनी खरंतर आपली गाडीच राष्ट्रवादीमय केली आहे। वाहनावर अजित पवार आणि विद्यमान आमदारांचे स्टिकर त्यांनी चिटकवले। कोरेगाव कराड या दोन तालुक्यांना जोडणारा खंडाळा शिरोळ राज्यमार्गाचं चौपदरीकरणासह काँक्रिटीकरण केलं जाणार आहे। त्यासाठी राज्य सरकारनं 572 रुपये मंजूर केले। अहमदनगरमधील पाथर्डी शेवगाव तालुक्यातील विधानसभा सध्या चर्चेत आहे। आमदार मोनिकांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रताप ढाकणे, अजित पवार गटाचे चंद्रशेखर घुले आणि भाजप पक्षातूनच 2 जणांनी उमेदवारी मागितली आहे। 10 वर्षांमध्ये आणलेल्या निधीच्या कामाच्या जोरावर आपण निवडणुकीला सामोरं जाणार असल्याचं राजळे यांनी सांगितलं। केंद्र सरकारनं गुगल क्रोम युजर्सना अलर्ट जारी केलेला आहे। गुगल युजर्सचा खासगी डेटा हॅक होण्याची शक्यता सीईआरटीनं वर्तवलेली आहे। यामध्ये नियमांचा भंग झाल्यावर कारवाई करण्याचा इशारा केंद्रानं गुगलला दिला। आता एक मोठी बातमी, शरद पवार आजही मोदी बागेत आहेत आणि इथे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या गाठीभेटी ते घेत आहेत। आज सकाळी नगर शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी शरद पवारांची भेट घेतली। पंढरपूरचे नागेश फाटे हे सुद्धा भेटीसाठी दाखल झालेत, तर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी ते भेट घेणार आहेत। धुळ्याचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रणजित भोसले हे सुद्धा धुळे शहर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक असल्याचं कळतंय। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अंगणवाडी सेविका आणि महिला मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली घेतलाय। या निर्णयानुसार सेविकांना 5,000ची आणि मदतनीसांना 3,000 रुपयांची वाढ दिली जाणार आहे। राजकोट पुतळा दुर्घटना प्रकरणी आरोपी जयदीप आपटेच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे। यावेळी आरोपीचे वकील काही महत्त्वाच्या बाबी कोर्टासमोर मांडणार आहेत। त्यानंतर कोर्ट जामीन अर्जावर निकाल देईल। जळगावातल्या वरणगाव शहरातील पाणी प्रश्नासह विविध मागण्यांसाठी संविधान आर्मी संघटनेकडून रेल रोको करण्यात आलं। यावेळी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। अटल सेतूवर बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। वाहतूक नियमांचं उल्लंघनाची नोंद होत नसल्यामुळे कॅमेरे बदलण्याची शिफारस वाहतूक विभागानं केली आहे। राज्य जलसंपत्ती माहिती केंद्र स्थापन करून राज्यातील जलस्रोतांचं उत्तम नियोजन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। राज्यांना सक्षम बनवण्यासाठी जलसंपत्ती माहिती केंद्र स्थापन करण्याची सूचना करण्यात आली होती। राज्याच्या महसुली उत्पन्न वाढवण्याकरता मुद्रांक अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आणि यामुळे वर्षाकाठी 100 ते 150 कोटी महसूल वाढ होईल। गोंदियातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प पावसाळ्यामध्ये बंद करण्यात येतो, मात्र आजपासून नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी खुला करण्यात आलाय। सध्या ऑफलाईन पद्धतीनं नोंदणी सुरू आहे। नागपुरात चिकनगुनियाच्या रुग्णांनी उच्चांक गाठलाय। शहरात 28 दिवसात 401 रुग्णांची नोंद झाली आहे। आणि आता एक मोठी बातमी, नवरात्रोत्सवातील गरबा फक्त हिंदूंसाठी आहे, त्यामुळे मुस्लिमांना प्रवेश देऊ नका अशा सूचना विश्व हिंदू परिषदेकडून आयोजकांना करण्यात आलेल्या आहेत। गरबा कार्यक्रमात प्रवेश करताना आधार कार्ड बघून प्रवेश द्यावा असं निवेदन देखील त्यांनी दिलंय। टिळा लावा, देवीची पूजा करायला लावा अशी ही मागणी विहिंपनं आयोजकांकडे केली आहे। ज्यांची श्रद्धा नाही त्यांना गरब्यात प्रवेश देऊ नये अशी मागणी त्यांनी केली आहे। गरबा नृत्य नाही तर देवीला प्रसन्न करण्यासाठी गरबा खेळतो असं विहिंपनं म्हटलंय। आमचं असं म्हणणं आहे की ज्या
व्यक्तींची आमच्या भगवतीवरती श्रद्धा नाही, भक्ती नाही, समर्पण नाही, त्यांनी या गरबा उत्सवामध्ये प्रवेश न करावा आणि त्यांना करू न द्यावा या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो आहे। त्याच्याकरता आम्ही सर्व जे काही गरबा उत्सव आयोजक आहेत त्यांना भेटतो आहे, त्यांना पत्र दिलेलं आहे, भेटून पण या गोष्टीमध्ये आम्ही हे करतो आहे। आणि म्हणून त्यांना थांबवण्याकरता त्यांनी आधार कार्ड बघावं, गेट जे आहे जिथनं प्रवेश होणार आहे तिथे त्यांना सगळ्यांना टिळा लावावा। नागपूरमधील मिहान प्रकल्पाकरता आवश्यक अशा 3,994 कोटी 41 लाख रुपयांच्या निधीला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे। या प्रकल्पासाठी भूसंपादन, पुनर्वसन आणि तांत्रिक कामं तसंच भूसंपादनाचे दावे इत्यादी करता या निधीसाठी मान्यता देण्यात आली आहे। राज्यातील सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी जळगावातल्या भागपूर उपसा सिंचन योजनेला सुधारित मान्यता देण्यात आलेली आहे। या निर्णयामुळे तालुक्यातील 16,860 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे। राज्य सरकारनं ईपीएस पेन्शनधारकांसाठी विशेष अर्थसहाय्य मंजूर करावं या मागणीसाठी राष्ट्रीय संघर्ष समितीतर्फे आझाद मैदानात आंदोलन करण्यात येणार आहे। सरकारनं मागणीकडे दुर्लक्ष केल्यास विधानसभा निवडणुकीत सरकारला मदत करणार नाही असा इशारा देण्यात आला आहे। सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादित हेक्टरी 5,000 रुपये प्रमाणे अर्थसहाय्य देण्यात आलं। सुमारे 49,50,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर 2,398 कोटी 93 लक्ष रुपये अनुदानाची रक्कम वर्ग करण्यात आली आहे। रत्नागिरीतील दापोली तालुक्यातील आसूद गावादरम्यानचा रस्ता शिवसेना राष्ट्रवादीच्या श्रेयवादात अडकला होता। सिमेंट कॉन्क्रिटीकरण 1 किलोमीटरचा रस्ता मंजूर झाल्यानं हा रस्ता आसूद गावाकडून सुरू करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली आहे। विदर्भातील 62 जागांपैकी 45 जागांवर काँग्रेसनं दावा केल्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। पुन्हा महाविकास आघाडीचे नेते विदर्भातील जागा वाटपावर चर्चा करणार आहेत। महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं संयुक्त पूर्व परीक्षेत कृषी सेवेतील पदांचा समावेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे कृषी सेवेतील 258 पदं ही त्यात समाविष्ट झाली असून 1 डिसेंबरला होणाऱ्या या परीक्षेसाठी 17 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे। आता एक मोठी बातमी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई आणि नवी मुंबईच्या दौऱ्यावर आहेत। ते मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि कोकणातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत। मुंबईतील आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांसोबत अमित शहा यांची दुपारी 1:30 वाजता बैठक होणार आहे। दादरमधील स्वामीनारायण मंदिरातील योगी सभागृहात ही बैठक होईल। तर नवी मुंबईतील सिडको ऑडिटोरियममध्ये संध्याकाळी 4:30 वाजता ठाणे आणि कोकण विभागातील आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांसोबत अमित शहा संवाद साधतील। यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत अमित शहा रात्री सह्याद्री अतिथीगृहावर महायुतीच्या जागा वाटपावर चर्चा करतील। राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेलं आहे। त्यामुळे येत्या 24 तासात राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। 3 वर्षांच्या दुष्काळानंतर धाराशिवमधील सीना कोळेगाव धरण पूर्ण क्षमतेनं भरलेलं आहे। धरणातील 13 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। टँकरवाडा किंवा दुष्काळवाडा अशी ओळख असणाऱ्या मराठवाड्यावर यावर्षी आभाळमाया झाली आहे। मराठवाडा विभागातील 8ही जिल्ह्यांनी वार्षिक सरासरीची 100 ओलांडली आहे। दमदार पावसामुळे मराठवाड्याला दिलासा मिळाला आहे। अहमदनगर जिल्ह्यात सर्वदूर दाट धुक्याची चादर पसरली आहे। गेल्या 3 दिवसांपासून जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी पडल्यामुळे पहाटेपासून वातावरणात गारवा निर्माण झालाय। परतीचा मान्सून जोरदार बरसल्यानंतर मावळ तालुक्यातील शेलारवाडी गावामध्ये धुक्याची चादर पसरली आहे आणि त्यामुळे वातावरणात आल्हाददायक गारवा निर्माण झालाय। अहमदनगरमध्ये परतीच्या पावसाचा कपाशी आणि कांद्याला मोठा फटका बसलाय। त्यामुळे त्वरित पंचनामे करावे अशी मागणी शेतकरी करतायत। जळगावच्या भडगावच्या महिंदळेमध्ये बदलत्या हवामानाचा फटका पिकांना बसलाय। कपाशीच्या पिकांवर लाल्या आणि कीड रोगाचा प्रादुर्भाव होतोय आणि त्यामुळे शेतकरी संकटात सापडले। पाईपलाईनच्या कामासाठी भिवंडी शहरात आज 24 तासांकरता पाणी पुरवठा बंद राहणार आहे। नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात आलं। कल्याण डोंबिवली पालिकेच्या 12वे येथील जलशुद्धीकरण केंद्रात महावितरणाकडून रोहित्र दुरुस्तीचं काम केलं जाणार आहे। या दुरुस्तीच्या आज सकाळी 10 ते दुपारी 4 वेळेमध्ये कल्याण पूर्व आणि पश्चिम शहरांचा पाणी पुरवठा बंद असेल।
पशुखाद्याचे दर वाढल्यानं शेतकऱ्यांना गाई म्हशींना सांभाळणं जिकरीचं झालंय। गाय किंवा म्हशीला प्रतिदिन जवळपास 250 ते 300 रुपयांचा खर्च येऊ लागला असून दुसरीकडे दुधाला मात्र कमी दर मिळत असल्यानं शेतकरी नाराजी व्यक्त करतायत। रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे बंदरात मासळीची आवक वाढलेली आहे, त्यामुळे आता या ठिकाणी लिलाव सुरू झालेले आहेत। काही दिवसांपूर्वीच्या खराब वातावरणामुळे मासेमारी बंद होती। आता एक मोठी बातमी, जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळतंय। काँग्रेस आणि उबाठा नेत्यांमध्ये खडाजंगी झाली आहे। नाना पटोले आणि संजय राऊतांमध्ये मतभेद असल्याचं पाहायला मिळतंय। विदर्भात काँग्रेसचा दावा योग्यच आहे असं पटोले म्हटलेत, तर संजय राऊतांचा काँग्रेसच्या मागणीवर विरोध असल्याचं पाहायला मिळतंय। जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये हे नाराजी नाट्य दिसून येत आहे। विदर्भाच्या जागेवरून नाना पटोले आणि संजय राऊतांमध्ये खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं। विदर्भात काँग्रेसचा दावा योग्यच असल्याचा दावा पटोलेंनी केलाय, तर पटोलेंच्या या मागणीवर राऊतांनी हरकत घेत उबाठाला देखील काही जागा हव्यात या मुद्द्यावरून हा वाद झाल्याचं कळतंय। नाना पटोले यांनी काही काळ बैठकीच्या बाहेर जात आपली नाराजी व्यक्त केली। मावळमध्ये गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या सुमारास ड्रोन कॅमेरे उडत असल्याचं समोर आलंय, मात्र पोलिसच याबाबत संभ्रमात आहेत। पोलिसांकडून ड्रोन उडवणाऱ्यांचा शोध सुरू आहे, मात्र यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। मुळशी तालुक्यातील आदरवाडी येथे बिबट्याच्या वावरामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे। बिबट्यानं पाळीव प्राण्यांवर लक्ष केलं असून याचा व्हिडिओ समोर आलाय। भिवंडीतील पडगा भागात 2 मोठ्या अजगरांना पकडण्यात यश आलंय। पडघ्यात अजगर आढळून आल्यानं स्थानिकांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली होती। वेळी सर्पमित्रांच्या मदतीनं शिताफीनं अजगरांना पकडून जीवदान दिलं। मुंबई शहरातील महालक्ष्मी यात्रा 3 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर या कालावधीमध्ये सुरू होणार आहे। भक्तांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमातर्फे मुंबई उपनगरातून तसंच भायखळा आणि महालक्ष्मी रेल्वे स्थानक इथून महालक्ष्मी दरम्यान विशेष बस गाड्या सोडण्यात येणार आहेत। नाशिक जिल्ह्यात डाळिंब आणि बीड जिल्ह्यात सीताफळ इस्टेट स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे। मालेगाव येथील तालुका फळ रोपवाटिका निळगव्हाण येथे डाळिंब इस्टेट स्थापन करण्यात येईल। यासाठी 39,42,75,000 रुपयांची तरतूद केली जाईल। डॉक्टर आंबेडकर स्वावलंबन योजनेतील लाभात दुप्पट वाढ झालेली आहे। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। अनुसूचित जाती आणि शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या शाश्वत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 2017 पासून ही योजना राबवण्यात येते। डी फार्म अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना फार्मासिस्ट म्हणून नोंदणी करण्यासाठी आवश्यक असलेली एक्झिट परीक्षा लांबणीवर गेली आहे। 3 ते 5 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या या परीक्षेबाबत निर्णय न आल्यानं ही परीक्षा स्थगित करण्यात आली आहे। जिल्हा परिषदेतील 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना एक वेळचा पर्याय देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय। अशा कर्मचाऱ्यांची संख्या 10,693 इतकी आहे। श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर समितीवरील सदस्यांची संख्या वाढवून 15 करण्याचा तसंच व्यवस्थापन समिती सदस्यांचा कार्यकाळ 3 वर्षांऐवजी 5 वर्ष करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। राज्यातील कोतवालांच्या मानधनात 10% वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। यामुळे कोतवालांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सत्कार केला जाणार आहे। अहमदनगरच्या पारनेर तहसील कार्यालयासमोर भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संतोष वाडेकर यांनी आमरण उपोषण सुरू केलंय। मागण्या मान्य झाल्या नाही तर त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिलाय। कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी शासनानं ई-केवायसी अनिवार्य केलंय, मात्र पैठणमध्ये ई-केवायसी अपडेट करताना तांत्रिक अडचणी येत आहेत। त्यामुळे ई-केवायसी न केलेले पैठण तालुक्यातील शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे। आणि आता एक मोठी बातमी, महाराष्ट्रातील आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे। राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या आहेत।